नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या इव्हिनिंग महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सारंगी महाजन भाऊ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर केली जोरदार टीका. वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे सोलापुरात 35 एकर शेती, ज्योती जाधव यांच्या नावे बार्शीत कोट्यवधींची मालमत्ता, शेतातील मजुरांना काही महिन्यांपासून मोबदला दिला नसल्याची माहिती. परभणीतील शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित, प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लावू, जिल्हाधिकारी आणि मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिलं आश्वासन. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढील सुनावणी. वाल्मिक कराडचा सीआयडी कडून तपास सुरू. घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला नंदुरबारमध्ये अटक, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. टोळीकडून 23,34,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शक्तीपीठ महामार्गाविरोधात खासदार विशाल पाटील आक्रमक, कोल्हापूरला वगळलं तसं सांगली जिल्ह्यालाही वगळावं, अन्यथा आंदोलन करू, विशाल पाटील यांचा राज्य सरकारला इशारा. पंतप्रधान मोदींनी 65 लाखांहून अधिक कुटुंबांना ऑनलाईन केलं स्वामित्व कार्डचं वाटप. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा एक ऐतिहासिक दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळी संपली पाहिजे, खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप. वकील गुणरत्न सदावर्तेंच्या संचालकांचा 150 कोटींचा घोटाळा, जयश्री पाटलांच्या खात्यावर 43 लाख जमा, एसटी कामगार संघटनेचे गंभीर आरोप. 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प. यंदाच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार, देशवासियांना आशा. टॉप न्यूज मराठीच्या या इव्हिनिंग महाराष्ट्र मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.